नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, वन विभाग पदभरतीचे निकाल तुमचे लागलेले आहेत. त्यानुसार मित्रांनो, अमरावती वनवृत्ताची माहिती प्रसिद्ध झालेली आहे, ज्यामध्ये मित्रांनो तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी या ठिकाणी त्यांनी लघुसूची त्याचबरोबर मित्रांनो त्याचं वेळापत्रक दिलेलं आहे. इतर मित्रांनो वनवृत्ताची जशी माहिती प्रसिद्ध होईल तशी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती दिली जाईल. याची PDF फाईल देखील तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती देण्यात आलेली आहे. तर काय म्हटले पहा, वरील विषया प्रकरणी सर्व संबंधित उमेदवार यांना कळवून देते की अमरावती वनवृत्तामधील लेखपाल व सर्वेक्षक गट क संवर्गातील गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांची लेखपालची 64 आणि सर्वेक्षकासाठी 81 दस्तावेज कागदपत्र तपासणीसाठी मित्रांनो लघु यादी महाफॉरेस्ट.gov.in या संकेतस्थळावर तसेच उपवन संरक्षक अमरावती वन विभाग अमरावती यांचे कार्यालय यांच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात येत आहे. तर मित्रांनो, याच्यामध्ये दस्तावेज कागदपत्र तपासण्याकरिता तुम्हाला लेखपाल पदासाठी 28/12 आणि सर्वेक्षक पदासाठी मित्रांनो 29/12 व 30/12/2023 या तारखा नेमून देण्यात आल्या आहेत. तर मित्रांनो, नेमून दिलेल्या दिनांकास जे उमेदवार आवश्यक कागदपत्र सादर करणार नाहीत किंवा गैरहजर राहतील ते उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद ठरतील. तर हे फक्त 2 पदांसाठी मित्रांनो सध्या अमरावती वनवृत्ताचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची माहिती आलेली आहे. इतर मित्रांनो वनवृत्त जसे ठाणे असेल किंवा इतर वनवृत्त जी राहिलेली आहेत त्यांच्याबद्दल जशी माहिती येईल किंवा पदांबद्दल माहिती येईल तशी तुम्हाला आपल्या चॅनलवरती वेळोवेळी पाहायला भेटणार आहे. तर याच्यामध्ये मित्रांनो जाहीर सूचना देखील देण्यात आलेली आहे. पहा, लेखपाल आणि सर्वेक्षक ही जी पद आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी कुठं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे त्यांचं स्थळ देण्यात आलेलं आहे. तर ही PDF फाईल जी आहे याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल, तेथून तुम्हाला माहिती घेता येणार आहे. तर याच्यामध्ये मित्रांनो वरील सर्व बाबींची सर्वांनी संबंधितांनी नोंद घ्यावी. या संबंधात पात्र उमेदवारांना स्वतंत्रपणे पत्रव्यवहाराद्वारे कळवण्यात येत आहे. तर पत्रव्यवहार देखील या ठिकाणी केला जातो. कागदपत्रातील त्रुटी पूर्तते संबंधात अपिले समितीपुढे उपस्थित राहण्याचा मित्रांनो दिनांक 31/12/2023 वेळ सकाळी 11 वाजून सायंकाळी 5 वाजेपर्यंत असणार आहे. तर नेमून दिलेल्या वेळेमध्ये तुम्हाला कागदपत्र तपासणी करायची. ही पहा, लघुसूचीची यादी देखील याच्यासोबत जोडण्यात मित्रांनो आलेली आहे. अशा पद्धतीने ज्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचे आहेत त्यांच्यासाठी मित्रांनो या ठिकाणी ही यादी असणार आहे, त्यांची नावांची यादी. तर ह्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे टेलिग्रामची, तिथून तुम्हाला पाहता येईल. आता मित्रांनो, वनरक्षक बद्दल तुम्ही विचाराल तर वनरक्षकचा निकाल अजूनपर्यंत लागलेला नाही आहे. वनरक्षकबद्दल मित्रांनो मे बी 9 जानेवारीनंतर मित्रांनो या ठिकाणी निकाल लागू शकतात. 9 जानेवारीला जी पेसाची पदभरती आहे मित्रांनो त्याच्यावरती सुनावणी होणार आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी असणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो 9 जानेवारीनंतर या ठिकाणी निकालाबद्दल अपडेट जसं प्रसिद्ध होईल तसं तुम्हाला वेळोवेळी नक्कीच कळवलं जाईल. त्यासाठी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत, जेणेकरून त्यांना महत्त्वाची माहिती समजेल. धन्यवाद. मित्रांनो, सरळ सेवा पदभरतीसाठी तुम्हाला पुस्तक हवं असेल तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी मित्रांनो TCS 71 प्रश्नपत्रिका संच आणि TCS 79 प्रश्नपत्रिका संच ही पुस्तकं प्रसिद्ध केलेली. सध्याची मित्रांनो तुमची जिल्हा न्यायालयाची पदभरती असेल, लिपिक शिपाईची किंवा राज्य उत्पादन शुल्काची पदभरती असेल, त्याचबरोबर मित्रांनो जिल्हा परिषद असेल, पुरवठा निरीक्षक असेल, WRD असेल, या सर्व कुठल्याही सरळ सेवा महानगरपालिका असेल, या सर्वांसाठी तुम्हाला ही पुस्तकं उपयोगी पडतील. कारण की याच्यामध्ये मित्रांनो त्यांनी 7,000 हजार असे प्रश्न दिलेले आहेत दोन्ही पुस्तकांमध्ये. तर याच्यामध्ये मित्रांनो त्यांनी जी मागची प्रश्नपत्रिका झालेली आहे TCS मार्फत, जसं की नगररचना शिपाई असेल, नगर परिषद असेल, तलाठी असेल, वन विभाग असेल, PCMC असेल, या प्रश्नपत्रिकांचा समावेश त्यांनी केलेला आहे. तर मित्रांनो TCS जी तुमची परीक्षा घेत आहे, सध्या ज्या परीक्षा होत आहेत त्याच्यामध्ये मागील प्रश्नपत्रिकांमधून बरेचसे प्रश्न रिपीट होतात. त्यामुळे तुम्हाला मागील प्रश्नपत्रिकांचे प्रश्न याच्यामध्ये पाहता येतील, त्याचा अभ्यास करता येणार आहे, काय पॅटर्ननुसार प्रश्न विचारलेले आहेत, जेणेकरून तुम्ही त्या विषयाचा चांगला अभ्यास करू शकता. त्यासाठी तुम्हाला हे प्रश्नपत्रिका संच उपयोगी पडतील. त्याचबरोबर मित्रांनो त्यांची इतरही पुस्तकं प्रसिद्ध आहेत, जसं की TCS मार्फत जी प्रश्नपत्रिका झालेली आहेत इंग्रजी व मराठीच्या स्पेशल मित्रांनो त्याचाही प्रश्नसंच उपलब्ध आहे आणि तो स्पष्टीकरणासहित आणि टॉपिक्स वाईज तुम्हाला भेटेल. त्याचबरोबर चालू घडामोडी 81 सराव प्रश्नसंच जो की TCS IBPS पॅटर्ननुसार बनवलेला आहे. तर ही सर्व पुस्तकं मित्रांनो स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांची कुठल्याही बुकस्टोअरमध्ये महाराष्ट्रामधील तुम्हाला पाहता येतील. तेथून तुम्ही खरेदी करू शकता किंवा ऑनलाईन देखील मित्रांनो तुम्हाला ही पुस्तकं जी आहेत ती उपलब्ध होऊन जातील.